आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला लाखो रुपयांचा अवैध दारूसाठा अकोले पोलिसांनी नियमानुसार नष्ट करण्याची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी बेकायदेशीर धंद्यांच्या विरोधामध्ये कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालंय. अकोले पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या तब्बल 49 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला लाखो रुपयांचा देशी विदेशी मद्यसाठा न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून अधिकृतरित्या नष्ट करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे. अकोले पोलीस ठाण्यामध्ये नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पदभार स्वीकारताच अवैध दारू विक्री, हातभट्टी, वाहतूक तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कारवायांचा धडाका सुरू केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कठोर पावलं उचलली जात आहेत. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी नागरिकांना आवाहन केले. त्यांनी म्हटले की अवैध दारू विक्री, हातभट्टी अथवा कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायाची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. अकोले तालुका गुन्हेमुक्त आणि व्यसनमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. अकोले पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांमधून मोठं स्वागत होत आहे. आगामी काळात देखील अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये मोहीम अधिकच तीव्र करण्यात येणार आहे असे संकेत मिळत आहेत. सचिन खरात, C24 तास, अकोले.